सगळ्यात आधी आता ज्या मुलींवर जो अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळालेला तर आहे आणि त्यांनी ते आधी मरण यातना भोगलेल्या तर आहेतच. त्यामुळे त्या मुलींना न्याय मिळाला. आता त्याचं ते तो गेला आहे तर त्याला अंत्यविधी करून त्याची मुक्तता व्हावी हीच आम्हाला आता अपेक्षा आहे. जाऊ दे, जे झालं ते त्यांनी भोगलेलं आहेच, जिवंतपणेच त्यांनी भोगलेलं आहे. त्यामुळे त्याला ती सजा मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं ते अंत्यविधी होणं गरजेचंच आहे. विरोध होतोय बदलापूरमध्ये, त्या लोकांना काय सांगाल किंवा काय वाटतंय तुम्हाला? आता तो रोष आहे, लोकांचा रोष आहे, त्यामुळे ते लोक तसं करतायत. पण आता जाऊ दे, त्याचं मरण आलेलं बस झालं. आपल्याला तेवढंच हवं होतं की त्याला त्याची सजा मिळावी. त्यांनी सजा भोगली, त्यांनी सजा आता अगदी त्याला नको नको त्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे. एन्काउंटर म्हणजे काय चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यांनी सजा भोगली, त्याच्यातच आपलं सगळं झालेलं आहे आणि त्या मुलींनाही न्याय मिळालेला आहे. मग त्याचा अंत्यविधी होणंच पाहिजे, तेव्हा त्याला मुक्तता वरती मिळेल. त्याशिवाय त्याला मुक्तता मिळणार नाही ना. असं म्हणून बदलापूरकरांना विनंती आहे की आता ते झालंय ते त्याला सजा मिळाली, त्यामुळे त्याला अंत्यविधी करण्यासाठी परवानगी मिळावी. काय वाटतंय तुम्हाला? अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय, सगळ्यांनी मागणी केली होती, पण आता विरोध होतोय त्याच्या अंत्यविधीसाठी. तुम्हाला काय वाटतंय? मला तर वाटतं त्याचा अंत्यविधी होऊ द्यावा, कारण आता त्याला शिक्षा भेटलेलीच आहे. पण यापुढे कोणी अशी दुसरी हे करू नये असं मला तरी वाटतं. माझं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदेला जी मिळायची होती ती योग्य शिक्षा तर मिळालेलीच आहे, परंतु आता लोकांनी त्याला अंत्यविधी करण्यासाठी परमिशन द्यावी. कारण उगाच त्याचे हाल होण्यात काही अर्थ नाही आहे, बॉडीचे हाल होण्यात कारण त्याला जी मेन जिवंत असताना जी मिळायची होती ती शिक्षा मिळालेलीच आहे. त्यामुळे त्याला बॉडी जाळण्यासाठी लोकांनी परमिशन द्यावी. बदलापूरकरांना माझी एक नम्र विनंती आहे, कळकळीची. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपण छत्रपतींचे विचार पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. अक्षय शिंदे हा आरोपी एन्काउंटरमध्ये गेलेला असला किंवा त्यांनी स्वतःहून गोळी झाडून घेतलेली असेल तर तो मृत झालेला आहे. तर अशा मृत व्यक्तीला कुठेतरी माणुसकी दाखवून पण आपण गरजेचं आहे, कारण आपण छत्रपतींचे विचार घेऊन पुढे चालतोय. तर बदलापूरकरांना विनंती आहे की झालं गेलं, गंगेला मिळालं. त्याला जी काही शिक्षा व्हायची होती ती शिक्षा झालेली आहे. पण त्याचबरोबर त्या शाळा प्रशासनाचे जे 2 मुख्य आरोपी आहेत ते आरोपी फरार आहेत आणि काल परवापर्यंत आम्हाला असं समजलं आहे की ते बदलापूर शहरातच फिरत आहेत. तर पोलिसांना पण माझी विनंती आहे की आपण त्यांना शोधून काढा. गुन्हेगार जो आहे तो गेलेला आहे जीवानिशी, पण हे जे मुख्य गुन्हेगार जे आहेत त्यांना सुद्धा शिक्षा होणं गरजेचं आहे, त्यांच्यावर पण कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्या कारवाईची बदलापूरकर आतुरतेने वाट बघतात. अंत्यविधी होणं काय वाटतंय आपल्याला? अंत्यविधी होण्यासाठी काही हरकत नाही आहे, कारण मी आत्ता मगाशी म्हणाली त्याप्रमाणे छत्रपतींचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. छत्रपतींनी ज्याप्रमाणे त्यांच्या शत्रूला देखील आपल्या हद्दीमध्ये सामावून घेतलं, तर आपल्याला काही हरकत नाही आहे. त्याला जी काही शिक्षा मिळायची होती ती मिळालेली आहे. त्यामुळे माणुसकी दाखवा आणि बदलापूरकरांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की अक्षय शिंदेला इथे दफन करण्यासाठी किंवा त्याच्यावर अंत्यविधी होण्यासाठी म्हणून जागा द्यायला काही हरकत नाही आहे. तर आपण कृपया सहकार्य करा. 2 लहान मुलीवर अत्याचार केलेला आहे, तेव्हा इथे तरी अंतर्विधी नाही झाला पाहिजे. कुठे व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? कुठे दुसरं कुठे करू, त्यांनी त्याची गावी करावा, दुसरं कुठे करावा, पण इथे नाही करावा. कारण इथे काही घडले, बदलापूरने घडले ना, तर तिथे परत अशांतता पसरू शकते, जमाव होऊ शकतो, त्यामुळे पब्लिकला त्रास होऊ शकतो. म्हणून इथे नाही व्हायला पाहिजे. अंत्यविधी व्हायला पाहिजे, पण त्यांच्या गावी दुसरे कुठे ते म्हणतात इथलेच आहोत आम्ही मूळ गाव. नाही, इथले नाही, इथले खरवईचे आहेत ते नाही. इथले हे काय इथे दबाव, इथे प्रकरण टाईट झालेलं आहे नाही. इथे दबावामुळे ते आणखी पब्लिक जमणार आणि दबाव येणार आणि मग त्रास होणार पब्लिकलाच. कुठे व्हावं अंत्यविधी असं वाटतं आपल्याला? कुठे त्यांनी कुठे करावा? बदलापूरमध्ये करू नये असं वाटतं? बदलापूरमध्ये नाही, इथे मांजरलीमध्ये नाही करूया. आता त्यानं जी काही चुकी केली ती ठीक आहे, झाले ते झाले, पण आता तर लास्ट स्टेप पूर्ण झालेली आहे त्याची. मग आता त्याला अंत्यविधी द्यायला हरकत नाही आता कुठे. पण विरोध होतोय बदलापूरकरांना, काय सांगाल? मग त्याच्या माणसांनी करायचं काय? जो विरोध झालाय त्या माणसांनी करायचं काय? सगळ्यांनी जर विरोध असा केला तर मग त्याने बॉडी ते लोक ठेवणार कुठे? काहीतरी त्याचं हे झालंच पाहिजे ना. आणि सगळ्यांनी हे करायचं की सर्वांनी सहकार्य करायचं अशा गोष्टीला, की जाऊ दे, जे झालं ते झालं, पण त्याचा अंत्यविधी झाला पाहिजे, एवढी अपेक्षा आहे माझी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.